हां मॅडम, इनामदार मॅडम, सीमा इनामदार मॅडम, आता बघा हे मारुती नगर एअरपोर्ट रोड कचऱ्यासाठी आम्ही जे तक्रार काढलेले की हे कचरा तर क्लीन झालं मॅडम. तुम्हाला कंप्लेंट केल्यानंतर हे सगळं कचरा क्लीन केले. आता बघा ए जरा अच्छा वहाँ नहीं जाने को रस्ता. हां तर तुम्हाला कंप्लेंट केलेली की मॅडम, तर हे कचरा पूर्ण क्लीन केले आणि लोकांना जायला वाट नव्हती, सगळं घाण होतं मॅडम. किती ट्रक कचरा निघाला इकडं आणि JCBनं क्लीन केले मॅडम. बघा आता शाळेचे मुलं गिलं सगळे इथून जायलेत. अच्छा हुआ नहीं जगह जाने को, साफ हुआ नहीं. गार्डन बनाएंगे तो गार्डन बनाएंगे. अरे शुक्रिया नहीं ये साफ करे सो. हाँ शुक्रिया कहते देखो मॅडम, तुम्हाला साफ कर गार्डन बनाएंगे. तर मॅडम बघा हे बघा मुलं वगैरे इथूनच सगळे शाळेला इथूनच जात होते, मुलं कचऱ्यामधून जात होते मॅडम. हे जे तुमच्या हातानं जे काम झालं, किती उपकार झालं बघा मॅडम. हे काय त्या बाजूला धरमनाथ सर्कल आहे मॅडम. आणि मॅडम ह्या बाजूला असं गेले सांब्रा रोड येत आहे ह्या बाजूला मॅडम. आता किती छान झालं बघा मॅडम. सीमा मॅडम, तुम्ही एवढे कामं करायला बेळगावमध्ये, तुम्हाला कॉर्पोरेशनमध्ये काय पण एक पॉवर द्यायला पाहिजे हो मॅडम. तुम्हाला पॉवर नसताना तुम्ही एवढे कामं तुमच्या हातानं व्हायलेत. आता मी तुमचं नाव ऐकलं म्हणून तुमच्याकडं आलो. मी तुम्हाला कंप्लेंट दिल्याबरोबर ताबडतोब हे महिनाभर काम चालूच आहे. 2 ट्रक कचरा काढले आणि लोकांनी कचरा घातले आणि कचरा ते काढले. त्याच्यानंतर सगळे झाडं गिडं उठलेले ते झाडं सगळे काढले JCB लावून. मॅडम आता तुम्ही एवढे वर्ष काँग्रेसमध्ये काम करायला, तुम्हाला काय पण मॅडम पोस्ट गिस्ट घ्या तुम्ही कॉर्पोरेशनमध्ये वगैरे, काय तर पॉवर तुमच्या हातामध्ये राहायला पाहिजे. तर पण तुम्ही सांगितल्याबरोबर एवढं काम झालं मॅडम. एवढे वर्षानं इकडं एवढं घाण होतं मॅडम, कुणाच्या पण हातानं हे काम झालं नाही मॅडम. हे तुम्हाला सांगितल्याबरोबर ताबडतोब हे पूर्ण क्लीन झालं मॅडम. एवढं इकडं हे बघा मॅडम, हे जे खुली जागा जे आहे की गार्डनची जागा आहे मॅडम हे. आणि काय रे कसं झालं आहे, रोड चांगलं झालं का नाही जायला? आता क्लीन आहे नाही? हां केलेल्याला धन्यवाद. काय नाही हां हां ಹಾಂ ಗಾರ್ಡನ್ ಮಾಡೋದೈತಿ. ನಿಮಗೆ ಆಡಕ್ಕೆ ಕ್ರಿಕೆಟ್ ಆಡಕ್ಕೆ ಮಾಡಬೇಕೇನು ಬೇಡ? ಮಾಡಬೇಕಲ್ಲ, ಆಯ್ತಾ? हां मॅडम, मी काय सांगत होतो, तुम्हाला एवढे वर्ष तुम्ही काँग्रेसमध्ये काम करायले, तर MLA साहेब लक्ष्मी हेब्बाळकर साहेब ह्यांनी सगळे मिळून तुम्हाला काय पण एक पोस्ट द्यायला पाहिजे मॅडम. त्यांना आम्ही MLA साहेबांना रिक्वेस्ट करतो मॅडम, एवढं छान काम करायलेत बेळगावमध्ये आणि तुमचं नाव पण फार ऐकलो मी मॅडम. काय आणि कामं पण तुमच्या हातानं फार व्हायलेत. आता मला पण तुम्ही ग्रुपमध्ये घातलेत, मी ग्रुपमध्ये तुमचं काम बघायलो मॅडम. काय आणि आमची जरा रिक्वेस्ट आहे MLA साहेबांना, तुम्हाला काय पण एक पोस्ट द्यायलाच पाहिजे मॅडम. पॉवर काय पण पाहिजे बघा तुमच्या हातामध्ये. काय मॅडम इकडं बघा काय आहे माहिती आहे, एवढं घाण होतं आणि सगळं गवत वगैरे होतं इकडं. लोक बसून जुवा गांजा आणि काय सगळं घाण कामं काय होत नाही असं नाही, इकडं सगळं चाललेलं आहे मॅडम. आता इकडं क्लीन झालं. आता इकडचे लोक पण म्हणायलेत कुणी घाण ठेवायचं नाही इकडं.
आणि हे बघा इकडं घरं आहे आणि हे काय आहे माहिती आहे, आणि इकडं गार्डन पण पाहिजे मॅडम. आणि कसं आहे इकडचे लोक जे येतात की ते दारू गिरू पिणारे, जुगार खेळणारे, गांजा पिणारे, ह्यांच्यावरती कंप्लेंट कोण करणार? सगळे भिणार नाही, फॅमिली कोण यांच्याबरोबर भांडण कोण करणार आणि यांच्यावर कंप्लेंट कोण करणार? आता इकडचे सगळे लोक आहे नाही, तसल्या लोकांना सगळेजण मिळून थांबायला आहेत. कुणाला इकडं बसायला देना चॅप्टर पोरांना वगैरे. आणि बघा आता इथून फॅमिली जे वगैरे जाते, शाळेचे मुलं गिलं जायलेत. तुम्ही व्हिडिओमध्ये पण बघितला मॅडम. काय हां सीमा इनामदार मॅडम, तुमचं धन्यवाद. बघा काय तुमच्या हातानं आमचं इकडचं काम झालं. कोणाच्या हातामध्ये पॉवर आहे त्यांच्या हातानं काय काम झालं नाही. आणि पुढं पण मॅडम इकडं जरा लक्ष द्या. बघा लोक इकडं कसे असे फालतू लोक वगैरे इकडं येऊन बसायचं नाही बघा, जुगार गिगार खेळत. हां मॅडम, धन्यवाद मॅडम.